नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, धारित्री कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर पहा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला इयत्ता 10वी, 11वी आणि 12वी या 3 वर्गांसाठी एक छान असा टॉपिक या ठिकाणी डिस्कस करायचा आहे. आपल्याला ऑर्गॅनिक एक शब्द नेहमी आपल्या रोजच्या वाचनामध्ये असतो, ऐकण्यामध्ये असतो आणि आपण नेहमी बोलत पण असतो. ऑर्गॅनिक म्हटलं की आपल्याला वाटतं ऑर्गॅनिक असा की जो आपल्याला सजीवांपासून मिळालेला आहे. ऑब्विसली जो असा पदार्थ ज्याला सजीव बनवतात तो ऑर्गॅनिक. मग आता ऑर्गॅनिकची ओळख आपण नेहमी एका सिंपल आणि छोट्याशा इलेमेंटने करत असतो. जो इलेमेंट कोणता आहे? कार्बन इलेमेंट आहे. तर आपल्याला कार्बन कंपाऊंड्स, ज्याला आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड असं नाव देतो, याच्याबद्दल नावं कशी द्यायची म्हणजेच नॉमेनक्लेचर सिस्टीम याच्याबद्दल आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. याच्या अगोदर आपण असं पाहिलं होतं की अबाउट द हेअर्स लॉ किंवा थर्मोडायनामिक्स याचे वेगवेगळे व्हिडिओ आपण आपल्या युट्यूबवर अपलोड केले होते. नक्कीच तुम्ही सगळ्यांनी पाहिले असतील आणि जर पाहिले नसतील तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही तो नक्कीच सगळ्यांनी पाहायचा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला केमिस्ट्री समजण्यासाठी हेल्प होऊन जाईल. ठीक आहे. तर पहा, आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये नॉमेनक्लेचर सिस्टीम, नावं देणं, नाव ठेवणं फार सोपं असतं. बघा, आपण सगळ्यांना नाव ठेवतो, आहे की नाही? सोने असेल तर सोनू म्हणणार, मोने असेल तर मोनू म्हणणार, असं एक शॉर्टकट छोटे टोपण नाव वगैरे ठेवत असतो. ठीक आहे. तर नावं हे ठेवत असताना आपण 2 पद्धतीने ठेवतो. एक आपलं साधं नाव असतं आणि एक असतं पूर्ण अर्थसहित नाव, आहे की नाही? म्हणजे त्याला अर्थ असतो वेगवेगळ्या प्रकारे. तर आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये सुद्धा नॉमेनक्लेचर सिस्टीम 2 पद्धतीने देता येते. एक असतं कॉमन नॉमेनक्लेचर सिस्टीम आणि दुसरं असतं IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टीम. ओके. IUPAC म्हणजे नेमकं काय? तर इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री, ज्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने रूल्स फॉलो करून कंपाऊंडला नावं द्यायची असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये हा पॉईंट आहे की जेणेकरून आपल्याला जर कंपाऊंडचं नावच माहीत नसेल तर आपण रिएक्शन थोडी लिहू शकतो. मग त्यासाठी आपल्याला अगोदर कंपाऊंडचं नाव काय आहे किंवा एखादा प्रोडक्ट ज्यावेळेस तुम्ही बनवता त्याला आपण नाव देणार काय, हा प्रश्न आहे. आणि म्हणून आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये त्या कंपाऊंडला नाव कसे द्यायचे आहेत, म्हणजे नॉमेनक्लेचर कसं करायचं असतं याच्याबद्दल डिस्कशन करायचं आहे. तर पहा, मी इथं अतिशय सोप्या पद्धतीनं नावं द्यायची कशी या ठिकाणी तसं एक छोटा चार्ट बनवला आहे. आता हा चार्ट कशासाठी? तर रूल प्रत्येक वेळेस प्रत्येक कंपाऊंडला आपण वेगळे सांगणार आहे का? नाही सांगणार. रूल सगळ्यांसाठी सेम फॉलो करावे लागतील. मग काही असे ठराविक कंपाऊंड आहे ज्याच्यामध्ये काही रूल भरपूर असे कॉमन आहेत. कोणते कंपाऊंड्स आपण इथे कंपाऊंड पाहत आहेत? पहिला आहे ROH, दॅट इज अल्कोहोल. दुसरा आहे अल्डिहाइड, दॅट इज RCOH. तिसरा आहे RCOOH म्हणजेच कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि चौथा आहे कीटोन. मग ह्यांना नावं द्यायची कशी पहा. तर आपण एक 1 बाय 1 एक कॉलम कंप्लीट करत चलूया, म्हणजेच एकेका कंपाऊंडला नाव कसं द्यायचं ते पाहूया. याच्यामध्ये यांचे फंक्शनल ग्रुप हे वेगवेगळे आहेत. ओके. सो फंक्शनल ग्रुप पहिल्यांदा ROH म्हणजेच अल्कोहोलसाठी आपण पाहूया. तर हा जो नॉमेनक्लेचर सिस्टीम असतो याच्यामध्ये याचा पहिला रोल असा असतो, जो तुम्हाला कंपाऊंड दिलेला आहे त्या कंपाऊंडचं आपल्याला लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन इथं पाहायची असते. लॉंगेस्ट कंटिन्युअस याचा अर्थ समजून घ्या. लॉंगेस्ट कंटिन्युअस म्हणजे लांब आणि सरळ. असं सरळ न घेता आपण काय म्हणणार? लांब आणि एकाला एक जोडून, मग ते सरळ असेल किंवा झिगझॅग स्ट्रक्चर टाइप असेल. ठीक आहे. तर आपल्या समोर एक पहिलं स्ट्रक्चर आहे. इथं तुम्हाला दिसतंय 1 2 3 4 5 6 कार्बन आहेत, किंवा तुम्ही इकडून सुद्धा मोजू शकता 6 कार्बन आहेत. ओके. 6 कार्बन म्हटलं की आपल्याला हेक्सेन असा लक्षात येतो. तर आता पहा, याच्यामध्ये 6 कार्बन आहेत. मग आता 6 कार्बन यांना आपण अगोदर पहिल्या रूल मध्ये पाहणार की एकूण 6 कार्बन आपल्याला कंटिन्युअसली मिळाले. दुसरा रूल काय सांगतो की ज्या ठिकाणी फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला तुम्हाला जवळ अटॅच दिसतो त्या कार्बन पासून नंबर करा. मग इकडून किंवा इकडून आपण त्याला नंबरिंग द्यायला शिकणार आहे. नंबर द्यायचा म्हणजे हा हायड्रॉक्सी OH जो ग्रुप आहे अल्कोहोलचा, तो या कार्बन पासून 1 2 3 नंबरला आहे आणि या कार्बन पासून 1 2 3 4 नंबरला आहे. सो दॅट्स व्हाय आपण काय करणार? क्लोजेस्ट कार्बन म्हणजेच जवळचा कार्बन पाहणार आहे. मग इथं 1 2 3 4 5 आणि 6 3 नंबर तो आला. ठीक आहे. आणि मग याला आपल्याला नाव द्यायची आहे. मग नाव देताना काय करायचंय? अल्कोहोलची ओळख असते OH ने, सॉरी OL ने. मग आपल्याला इथं OL त्याचा आधार घ्यायचा आहे. आणि 6 कार्बन म्हणजे कोण असतो? आपण त्याला हेक्सेन असं म्हणतो. 6 कार्बनला काय म्हणतो? हेक्सेन. तर आपल्याला नॉमेनक्लेचर सिस्टीम मध्ये अल्कोहोलसाठी हेक्सेन आणि त्याच्यानंतर OH ची ओळख कशी करायची आहे? तर हेक्सेनचा E रिप्लेस करायचा आहे. त्याच्यानंतर किती नंबरला OH ग्रुप अटॅच आहे कार्बनला ते पाहायचं. 3 नंबरला आहे तर याचं 3. आणि मग पुढे अल्केनचा जो आपण E आता तिथून रिप्लेस केला त्याच्या जागेवर आपल्याला पुट करायचं आहे OL. तर मग या कंपाऊंडचं नाव बनेल
हेक्सेन 3 ऑल. 3 नंबर म्हणजे OH. OH कोण आहे? दॅट इज ऑल. ऑल म्हणजे अल्कोहोल. ओके, तर या पूर्ण कंपाऊंडचं नाव तयार झालं हेक्सेन 3 ऑल. ठीक आहे. आणखीन एक नवीन स्ट्रक्चर आपल्याला याच्यामध्ये बघायला भेटेल. समोर हे तिसरं स्ट्रक्चर पहा. ह्याच्यामध्ये आता आपला जो पहिला नियम आहे सेमी लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन, मग आपल्या डोक्यात येईल की ही चेन कंटिन्युअस आहे. नाही, याच्यात 4च कार्बन दिसत आहेत. जर आपण असं गेलो 1 2 3 4 आणि 5 या C2H5 मध्ये 2 कार्बन आहेत. मग 2 कार्बन आहे याचा अर्थ आपल्याला इकडे पण जाता येईल, इकडे न जाण्यापेक्षा, कारण इकडे एकच कार्बन भरतोय, इकडे 2 जास्त कार्बन भरतायत. ओके, सो आपण या ठिकाणी जाऊया. मग 1 2 3 4 आणि याच ठिकाणी 5 म्हणजे डबल कार्बन. तर मग 3 नंबरला OH ग्रुप आहे आणि त्याच 3 नंबरला आता दुसरा जो CH3 ग्रुप आहे तो कोण? तर दुसऱ्या त्या CH3 ग्रुपला आपण सबस्टिट्यूट असं म्हणूया, म्हणजे एक एक्स्ट्रा मिथाइल ग्रुप आहे. मग त्याचाही उल्लेख आपल्याला करावा लागेल. मग तो आहे 3 नंबरला. तर सिस्टीम मध्ये आपण ह्या रूल मध्ये घेणार अगोदर त्याचा उल्लेख 3 मिथाइल. 3 नंबरला आहे मिथाइल नावाचा ग्रुप. ठीक आहे. मग 3 मिथाइल 5 कार्बन भरताय, त्याला आपण काय म्हणतो? पेंटेन. आपल्याला पेंटेनचा ई जो आहे तो रिप्लेस करायचा आणि त्याच्या जागेवर ह्या OH ग्रुप मेन्शन करायचा आहे, म्हणजे 3 ऑल. सो कंपाऊंडचं नाव तयार झालं 3 मिथाइल पेंटेन 3 ऑल. ओके, लक्षात आलं असेल सर्वांच्या. आपण कसं केलंय? लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन निवडलेली आहे. इकडं न जाता आपण ज्या ठिकाणी जास्त कार्बन एकाला एक कंटिन्युअसली जॉइंटेड आहेत अशा ठिकाणी आपण काउंटिंग करतोय. आपल्याला एकूण 5 कार्बन मिळाले 4 पेक्षा, आणि म्हणून आपण या कंपाऊंडचं नाव ठेवलं 3 मिथाइल पेंटेन 3 ऑल. नाव द नेक्स्ट स्ट्रक्चर ऑफ अल्कोहोल. पुढच्या स्ट्रक्चर मध्ये काय दिसते बघा. आता इथं या ठिकाणी आपल्याला 1 2 3 4 5 किंवा 1 2 3 4 5 असे स्ट्रक्चर मिळतात. दोन्हीकडे गेलं तरी सारखेच कार्बन भरतील. आपण OH ग्रुप ज्या ठिकाणी अटॅच आहे तिथून नंबरिंग करणार आहे 1 2 3 4 and 5. सो इथं 2 सबस्टिट्यूट्स तुम्हाला दिसत आहेत. एक हॅलोजनचा आहे दॅट इज क्लोरीन, दुसरा आहे मिथाइल. ओके, मग आता यांच्या दोघांमध्ये नाव कोणाचं अगोदर द्यायचं? तर आपल्या सगळ्यांना ABCD येते. तर ABCD अल्फाबेट जे असतात याच्यामध्ये ऑर्डर असते ABCD Z पर्यंत. त्या ऑर्डर प्रमाणे क्लोरीनचा C आणि मिथाइलचा M. तर C अगोदर काही M अगोदर येतो? ऑब्विसली C अगोदर येईल. मग तो मेन्शन करायचा. 4 नंबरला आहे तो म्हणायचं 4 क्लोरो. त्याच्यानंतर 4 नंबरलाच मिथाइल आहे, मग इथं म्हणायचं 4 मिथाइल. आणि मग आपल्याकडे एकूण किती कार्बन आहेत? 5. इथं म्हणायचं आहे पेंटेन. ई रिप्लेस करायचं आपल्याला. इथे येईल पेंटेन. 1 नंबरला OH आहे म्हणजेच 1 ऑल. सो या स्ट्रक्चरचं कंप्लीट नाव तयार झालं 4 क्लोरो 4 मिथाइल पेंटेन 1 ऑल. म्हणजे इथं डबल सबस्टिट्यूट्स आहे, त्याशिवाय त्यांचा आपण उल्लेख केला. उल्लेख करताना त्या सबस्टिट्यूट्स मध्ये अल्फाबेटिक ऑर्डर आपल्याला फॉलो करायची आहे. अशा प्रमाणे आपण अल्कोहोलला जे आहे एकदम सिंपल सरळ सोप्या भाषेमध्ये चांगल्या पद्धतीने तिथं नाव देऊ शकतो. कुठल्याही प्रकारची गडबड नाहीये, आपण गडबड करायची सुद्धा नाही. आणि मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की ज्यावेळेस आपण एखादं एक्झाम्पल शिकत असतो त्याच्यासारखे आपण वेगळे एक्झाम्पल स्वतः बनवायचे असतात आणि त्यांना नाव या रूल प्रमाणे द्यायला शिकायचं असतं. ओके, अल्डिहाइड्स. अल्डिहाइडला नाव कसं द्यायचं? रूल तर आपण एकच पद्धतीने फॉलो करत येतोय. ओके, मग आता याला नाव कसं द्यायचंय पहा. तर याच्यामध्ये अल्डिहाइड मध्ये लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑब्विसली आपल्या समोर आहे आणि नंबरिंग देणं अल्डिहाइड बद्दल फार सोपं असतं. अल्डिहाइडचा ग्रुप हा नेहमी पहिल्याच कार्बनला, तोच पहिला कार्बन कन्सिडर केला जातो. त्याच्यामुळं याला वेगळा नंबर चूज करण्यासाठी आपल्याला गरज पडत नाही. सो अल्डिहाइड मध्ये CHO दॅट इज फंक्शनल ग्रुप ऑफ अल्डिहाइड तो इथं आहे. सो इथून स्टार्ट करूया. 1 2 3 4 5 5 आहे. ठीक आहे, 5 कार्बन आहे. मग 5 कार्बन इथे येणार पेंटेन. ओके, पेंटेन आल्याच्या नंतर अल्डिहाइडचा अल म्हणजेच AL, अल्डिहाइडचं फर्स्ट नाम अल्डिहाइडचा AL आपल्याला या ठिकाणी E च्या जागेवर रिप्लेस करायचं. म्हणजे इथं नाव तयार होणार आहे पेंटॅनल. E च्या जागेवरून आपल्याला काय रिप्लेस करायचं आहे? CHO. मी नंबर का दिला नाही तर मी सुरुवातीला सांगितलं की अल्डिहाइडचा CHO ग्रुप हा नेहमी फर्स्ट कार्बनला अटॅच असतो. ओके, त्याच्यामुळे आपण याला नंबर देणार नाही, म्हणजे तोच फर्स्ट कार्बन असतो, अटॅच असतो म्हणजे तोच पहिला कार्बन. ठीक आहे, सो हे नाव तयार झालं त्याचं पेंटॅनल. त्याच्यानंतर पहा पुढचं आहे नेक्स्ट स्ट्रक्चर. याच्यामध्ये अल्डिहाइड मध्ये आपण नंबरिंग करूया स्टार्टिंग फ्रॉम दिस वन 1 2 3 4 and 5. इथे एक सबस्टिट्यूट्स आहे. याच्याच प्रमाणे अल्कोहोल प्रमाणे आपल्याला या सबस्टिट्यूटचा उल्लेख करायचा आहे. मग 3 नंबरला सबस्टिट्यूट ज्याचं नाव आहे 3 मिथाइल. ओके, 3 नंबरला आहे म्हणून आपण त्याला म्हणणार 3 मिथाइल.
आणि 5 कार्बन आहे म्हणजे काय झालं, पेंटॅ आणि इज रिप्लेस करून आपल्याला काय घ्यायचं आहे, AN, दॅट इज पेंटॅनल. 3 मिथाइल पेंटॅनल इज द फुल नेम ऑफ दॅट कंपाउंड्स. ओके, नाउ द नेक्स्ट स्ट्रक्चर. नेक्स्ट स्ट्रक्चर मध्ये काय दिसतंय पहा, स्टार्टिंग फ्रॉम दिस वन 1 2 3 4 and 5. Second number attached by CH3 group and fourth number is attached by Br group. Now the two substitutes are there. मग आता काय करायचं, दोन सबस्टिट्यूट जर असतील तर ऑब्वियसली मगासारखेच आपण अल्फाबेट ऑर्डर फॉलो करणार आहे. मग इथे येईल 2 नंबरचा हा ग्रुप आणि 4 नंबरचा हा ग्रुप. ठीक आहे, मग इथे काय येईल, तर 2 नंबरला आता ब्रोमीन फर्स्ट येईल, त्याच्यानंतर मिथाइल असेल, मग आपण म्हणणार 4 ब्रोमो. ओके, त्याच्यानंतर 2 मिथाइल and the last one असेल 5 कार्बनचा उल्लेख, दॅट इज पेंटॅनल. मग आपल्या कंपाऊंडचं नाव कंप्लीट झालं इथं 4 ब्रोमो 2 मिथाइल पेंटॅनल, हे झालं त्याचं नाव. म्हणजे अल्डेटचं नाव सेम अल्कोहोल सारखंच आपल्याला द्यायचं, विशेष काही फारसा बदल करायचा नाही. नेक्स्ट स्ट्रक्चर आहे कार्बोक्सिलिक ऍसिड, RCOOH फंक्शनल ग्रुप. कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये सुद्धा अल्डेट सारखीच पद्धत. ओके, ज्याच्यात सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल की COH ग्रुप इज अटॅच्ड ॲज अ फर्स्ट कार्बन ॲटम. दॅट्स वाय त्याला मी नंबरिंग करताना त्याच पद्धतीने करता येईल. मग इथं असेल 1, इथं असेल 2, इथं असेल 3 आणि इथं असेल 4. ठीक आहे, मग आता 4 कार्बन झाले, दॅट इज ब्युटेन. नाव त्याचं काय असेल, ब्युटेन असेल. मग आता इथं काय करावं लागेल ब्युटेनसाठी, तर ब्युटेनचा ई रिप्लेस करावा लागेल. ब्युटेनचा जर ई रिप्लेस केला तर मग ह्या 1 नंबरचा जो कार्बन आहे त्याला आपण कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणतो. ठीक आहे, मग इथं आपल्याला करायचं आहे OIC, म्हणजेच OIC ब्युटॅनॉइक, आणि पुढे अटॅच करायचं आहे ऍसिड. मग या कंपाऊंडचं पूर्ण नाव झालं ब्युटॅनॉइक ऍसिड. काय कंप्लीट झालं याचं नाव, ब्युटॅनॉइक ऍसिड. म्हणजेच आपण काय केला, ई रिप्लेस केला आणि त्याच्या जागेवर जोडलं OIC. ओके, OIC ऍसिड, दॅट इज ब्युटॅनॉइक ऍसिड. नाउ द नेक्स्ट कंपाऊंड 1 2 3 4. याच्यात काय आहे, एक सबस्टिट्यूट्स आहे. सबस्टिट्यूटचा उल्लेख तुम्ही करणार आहे, 2 नंबरचा ग्रुप आहे, दॅट इज कॉल्ड मिथाइल, अँड 4 कार्बन याला म्हणणार आपण ब्युटॅनॉइक ऍसिड. ई रिप्लेस करून OIC अटॅच केलं आणि दॅट इज ऍसिड पुढं. सो कंपाऊंडचं नाव झालं 2 मिथाइल ब्युटॅनॉइक ऍसिड. ओके, सो सिंपल, एकदम सिंपल पद्धतीने, जसं याचं तसंच याचं पण आपण सिंपल पद्धतीने नाव दिलं. नाव आता पुढचं स्ट्रक्चर पहा, कॉम्प्लिकेट फारसं नाही आणि किती मोठं जरी आलं तरी रूल तर सेमच फॉलो करावे लागतात. ठीक आहे, सो आता या स्ट्रक्चर मध्ये आपल्याला काय पाहायला मिळतंय, इथं 2 वेगवेगळे हॅलोजन ॲटम्स आहेत. नंबर इथं स्टार्ट होईल 1 2 3 4 5. ओके, 5 कार्बन आहे कंटिन्युअसली, 3 आणि 4 नंबरला हॅलोजन ॲटम्स अटॅच आहेत. मग अल्फाबेट ऑर्डर इथं सुद्धा यूज करायचे. 4 ब्रोमो म्हणजेच 4 नंबरला आहे तो. देन त्याच्यानंतर असेल 3 क्लोरो, आणि मग आपण शेवटी नाव देणार आहे पेंटॅनॉइक ऍसिड. नाव तयार होईल पेंटॅनॉइक ऍसिड. पूर्ण या कंपाऊंडचं नाव तयार झालं 4 ब्रोमो 3 क्लोरो पेंटॅनॉइक ऍसिड. तर या पद्धतीने कार्बोक्सिलिक ऍसिडला आपण इथं काय करू शकतो, नाव देऊ शकतो, एकदम सोप्या सरळ पद्धतीने. ठीक आहे, फारसं काही वेगवेगळे रूल डोक्यात ठेवायची गरज नाही, काही नाही. नेक्स्ट कंपाऊंड आहे कीटोन. कीटोनचं एकदम सिंपल नोमेनक्लेचर आहे. हा कार्बोनिल ग्रुप आहे आणि या कार्बन ग्रुपला आपलं कीटोन म्हणून कन्सिडर करायचं. ठीक आहे, मग कीटोन मध्ये नंबरिंग देत असताना आपल्याला जवळून ज्या ठिकाणी वाटतो कीटोन ग्रुप जवळ आहे त्या ठिकाणीच आपण नंबर स्टार्ट करणार आहे. म्हणजेच कार्बन ग्रुप कुठून जवळ आहे तिथून 1 इकडून जवळ वाटतं आपल्याला, 2 3 4 and 5. ओके, रूल बाकी सगळे सेम आहेत, कंटिन्युअस चेन निवडणे, फंक्शनल ग्रुप पाहणे. ओके, सो आता 2 नंबरला आहे, मग इथं 5 कार्बन आहेत, आपण म्हणणार पेंटेन. पेंटेनचा ई रिप्लेस आपल्याला करायचा आहे. आणि कीटो ग्रुप किती नंबरला आहे, 2, पेंटेन ONE 2ONE. कंपाऊंडचं नाव तयार झालं पेंटेन 2ONE, म्हणजे 2 नंबरला कीटो ग्रुप आहे, त्याशिवाय 2ONE. इथं काय तयार होईल, 1 2 3 4 5 आणि 6. सो इथे येणार हेक्झेन. ई रिप्लेस करणार आहे आपण या ठिकाणी 3ONE. एकदम सोपं आहे कीटोन नोमेनक्लेचर सिस्टीम. एखादा सबस्टिट्यूट असेल तर तुम्ही सुरुवातीला सबस्टिट्यूटचा उल्लेख करू शकता. ठीक आहे, समजा इथे घेतलं 1 2 3 4 5 6 आणि 7 कार्बन म्हणजे हेप्टेन आहे. सो इथे येईल हेप्टेन, रिप्लेस करतोय आपण या ठिकाणी, इथे येईल हेप्टेन 3ONE. तर या पद्धतीनं कीटोन मध्ये आपल्याला कीटो ग्रुपचं इंट्रोडक्शन करण्यासाठी त्याचा नंबर मेन्शन करायचा आहे आणि शेवटी कीटोनचे जे 3 अक्षर आहेत ONE त्या ठिकाणी आपल्याला अटॅच करायचे. कीटोनचे नोमेनक्लेचर कंप्लीट होऊन जाईल. तर सर्वांना प्रॉपरली
अल्कोहोल, अल्डिहाइड्स, कार्बोक्सिलिक ऍसिड आणि कीटोन याच्याबद्दल मजेशीर असं नाव मला वाटतं समजले असतील. मजेशीर का म्हणतोय तर मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, कम्पेअर करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बिकॉज सेम रूल सगळ्यांसाठी फॉलो आहे. सेम रूल आपण असं पाहतो की सगळ्यांना शेवटचे अक्षर आपल्याला चेंज करावे लागतात. दॅट्स वाय कम्पेअर स्टडी वाटतो आपल्याला, आणि म्हणून आपल्याला हे एकदम पद्धतशीररित्या कम्पेअर करून समजलं असेल. ठीक आहे, नक्कीच आपल्या सगळ्यांना आपला हा जो आजचा नॉमेनक्लेचर सिस्टीमचा व्हिडिओ आवडला असेल तो सगळ्यांनी तो लाईक करायचा आहे आणि सगळ्यांना शेअर करायचा आहे. आणि याच्याशी रिलेटेड काही व्हिडिओज जे असतील किंवा केमिस्ट्रीच्या संदर्भात काही व्हिडिओज जे असतील मी आपल्याला त्या ठिकाणी आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही मला सांगायचं आहे की तुम्हाला आणखीन कोणते व्हिडिओज हवे असेल तर त्याची लिंक तुम्हाला त्या ठिकाणी शेअर केली जाईल. ओके.